4 दिवस अग्नी आणि नीरा एकाच घरात असूनही अनोळखी झालेत. एकीकडे सीसीटीव्हीमधून चाललेलं निरीक्षण तर दुसरीकडे बबलूच्या मनात दडलेली भीती आणि मासाहेबांचा इशारा. नीराला हात लावाल तर परिणाम भोगाल. आजचा भाग नक्की शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अग्नीर आणि आज आपण पाहणार आहोत अग्नीर भाग 24, जिथे शांततेआड दडलेले संशय, नात्यांमध्ये न बोललेले प्रश्न आणि एका लहान मुलाची भीती, सगळं काही एकाच वेळी उघड होतं. पुढे 4-5 दिवस असेच निघून गेले. त्या दिवसानंतर अग्नी आणि नीरामध्ये कोणत्याही प्रकारचे बोलणे झाले नाही. तिने तिचे सामानही नोकरांना सांगून कायराच्या रूममध्ये शिफ्ट करून घेतले होते. घरात वावरताना कधी ते दोन्ही एकमेकांसमोर आलेच तरी ती आपली मान खाली करत नजर झुकवून घेत असे. पण या काही दिवसातच तिच्या आणि कायराच्या नात्याची वीण मात्र गुंफली जात होती. कायराचा तिच्याशिवाय दिवसही सुरू होत नसे. नाश्त्याला आणि रात्रीच्या जेवणाला जरी अग्नी सोबत असला तरी जेवण मात्र ती नीराच्या हातूनच करायची. जेवणाच्या टेबलवर कायरा अग्नीला दिवसभर नीरासोबत काय काय केले हेच सांगत असायची आणि तो मात्र तिचे संपूर्ण बोलणं व्यवस्थित ऐकत नीराचं निरीक्षण करायचा. ऑफिसमध्ये बसूनही तो बराच वेळा घरी बसवलेल्या सीसीटीव्हीमधून नीराचं निरीक्षण करत असायचा. या 4-5 दिवसात त्याला नीराच्या वागण्यात कुठलीही खोट आढळली नाही. ती कायरासोबत जे काही वागत होती ते सरळ शुद्ध मनाने वागत होती. या दिवसांच्या निरीक्षणातून तो हळूहळू तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. बबलू आणि मासाहेब दुसऱ्या दिवशी मेवाडसाठी निघणार होते, म्हणून नीराने बबलूला जेवणासाठी मासाहेबांना विचारून घरी बोलवले. बबलूसाठी आज ती संपूर्ण जेवण त्याच्या आवडीचं तिच्या हाताने बनवणार होती. ती त्याच धावपळीत असताना समोरून येणाऱ्या भुवनला तिचा धक्का लागून तिच्या हातातले सामान खाली पडले. पहिले ती त्याला आपल्यासमोर पाहून घाबरली आणि घाबरून तिने त्याला पटकन सॉरी म्हटले. खाली बसून पटापट ती तो सामान गोळा करू लागली. तो सुद्धा खाली बसत तिची मदत करू लागला. अरे वा, आज तर रसोईमधून फारच छान वास येतो आहे. काही विशेष? पहिले तर त्याच्या प्रश्नाने ती गडबडली. नंतर त्याला उत्तर दिले. ते ते बबलू आणि मासाहेब जाणार आहे तर मग मी मासाहेबांना विचारून बबलूच्या आवडीचे. अरे तू मला एवढी का घाबरतेस? मी तर सहज विचारले. भुवनने असे म्हणताच तिने एक आवंडा गिळत त्याच्याकडे बघितलं. रंगाने काळा सावळा, धिप्पाड बांधा, पिळदाळ मिशा, हातात राजस्थानी पद्धतीचे जाडसे कळे, असा तो एखाद्या खुंकार डाकूपेक्षा कमी वाटत नव्हता. त्याच्याकडे पाहून कोणीही सहज घाबरेल. तिने सुद्धा त्याच्याकडे बघत भीतीने नकारात मान हलवली आणि आपले सामान फटाफट उचलून घेत तिथून किचनकडे वळली. पण त्या दोघांना दुरून पाहणाऱ्या मासाहेबांच्या कपाळावर मात्र आठ्या उमटल्या होत्या. त्यांनी लगेच भुवनला आपल्या खोलीत बोलवून घेत त्या खोलीच्या दिशेने निघाल्या. भुवनने देखील नीरा गेली त्या दिशेकडे बघत एक सुस्कारा सोडला आणि तो मासाहेबांच्या खोलीच्या दिशेने निघाला. आम्हाला समजू शकते काय चालू होते ते बाहेर? भुवन खोलीत येताच मासाहेबांनी त्याला प्रश्न केला. मासाहेब, आम्ही तर ते सहजच. भुवन नोजर चोरत मासाहेबांशी बोलू लागल्यावर मासाहेब काय समजायचं ते समजल्या. हे पहा, तुम्ही काय करत आहात आणि काय वागत आहात हे न समजण्या इतक्या आम्ही काही दूधखुड्या नाही. पण आम्ही तुम्हाला आता एवढेच सांगू इच्छितो, कितीही झाले तरी त्या आता तुमच्या राणीसा आहेत. तर असे काही वागू नका ज्यामुळे आम्हाला कोणतेही कठोर पाऊल उचलावे लागेल. मासाहेब आज भुवनशी थोड्या कोरड्या स्वरात बोलल्या. याआधी त्या त्याच्याशी या स्वरात कधीही बोलल्या नसल्याने ते त्याच्या मनाला लागले. मासाहेब, गैरसमज करून घेऊ नका. आम्ही फक्त त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना दुःखी करण्याचा किंवा त्या कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवण्याचा आमचा जराही विचार नव्हता. भुवन आपली बाजू सावरत म्हणाला. तुम्हाला काय वाटते, आमचे हे केस आम्ही उन्हात बसून पांढरे केले आहेत? तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहात ते आम्हाला चांगले समजते आहे. पण तरीसुद्धा आई म्हणून एक गोष्ट सांगतो की असे काही वागू नका, त्यामुळे तुम्हाला भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल. नीरा खरंच एक चांगली मुलगी आहे आणि या काही दिवसाच्या निरीक्षणातून तर तुम्हाला देखील हे समजले असेल की ती कायराची किती काळजी घेतात आणि कायरांच्या डोळ्यात आता आम्ही दुःख पाहू शकत नाही. मासाहेब थोडे थांबून पुढे म्हणाल्या. आम्ही जे सांगतो ते कान उघडून ऐका आणि अग्नींना देखील सांगा. आम्ही जरी मेवाड जाणार असलो तरी आमची नजर नीरावर कायम राहील आणि जर कोणीही त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला तर आमच्याहून वाईट कोणी होणार नाही. तुम्हाला नीरांच्या विरोधात पुरावे शोधायचे असतील तर ते तुम्ही शोधू शकतात, पण या सर्वात जर आमच्या कायरांच्या सुखावर कोणी नांगर चालवणार असेल तर मात्र आम्ही
सुद्धा त्याची हयगय करणार नाही. मासाहेबांनी त्यांचं काहीही ऐकून न घेता त्याला जायला सांगितलं. बबलूला नीराकडे सोडत माईक भूमीला घेऊन तिच्या नवीन ऑफिसकडे निघाला. हे ऑफिस अग्नीच्याच एका बिझनेस पार्टनरचे होते. त्यामुळे माईकने भूमीच्या नोकरीसाठी शब्द टाकताच तिचे काम तिथे पटकन झाले. हॅलो, काहीतरी बोलायचे म्हणून माईक तिच्याकडे बघत स्माईल करत म्हणाला. त्यावर तिने त्याच्याकडे विचित्रपणे पाहून त्याला एक छोटी स्माईल दिली. आता मात्र त्याला अजून पुढे काय बोलावे ते सुचत नव्हते. मी मराठी शिकतो. माईक 2 दिवसात शिकलेले मराठीचे तोडके मोडके वाक्य तिच्यासमोर वापरत म्हणाला. ती मात्र हा काय बोलला या आविर्भावात त्याच्याकडे बघत होती. आय एम लर्निंग मराठी. शेवटी तो त्याच्या मूळ पदावर आला. ओह, ही मराठी होती तर. चांगलंय चांगलंय, शिका. भूमीने एवढे बोलून परत संभाषण संपवले. आता तिच्याशी पुढे काय बोलावे हा परत त्याच्या पुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला. कुंठी शिकवण खेट हो. त्याचं हे वाक्य ऐकून आता मात्र तिला त्याच्यासमोर हात जोडावेसे वाटत होते. हे बघा, तुम्हाला इंग्लिश फार छान येते. तुम्ही माझ्याशी त्या भाषेत बोलले तरी चालेल. तेवढी समजण्यापुरता बोलता येते मला पण जोपर्यंत तुम्हालाही मराठी चांगल्या जमत नाही तोपर्यंत कृपा करून माझ्याशी त्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करू नका. तिचे हे बोलणे ऐकून त्याला आता रडावेसे वाटत होते. त्याने मनातच अग्नीला खूप शिव्या घातल्या आणि मग मात्र त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. चुपचाप ऑफिसच्या दिशेने गाडी वळवली. तिथे जाऊन त्याने तिचे काम करून दिले. तिला त्या कंपनीच्या HR शी भेटवल्यानंतर तो माघारी वळला आणि गाडीत जाऊन तिची वाट बघू लागला. तिने आपले डॉक्युमेंट देत सर्व काम समजून घेतले आणि गाडीत येऊन बसली. थँक्यू, तुमच्यामुळे माझे हे काम इतक्या लवकर झाले. भूमी त्याचे आभार मानत म्हणाली. इट्स माय प्लेजर. व्हेन शुड यू जॉईन. माईकने तिला स्माईल देत म्हटले. 2 दिवसात जॉईन व्हायला सांगितले आहे. भूमीने थोडक्यात माहिती सांगत विषय संपवला. माईकनेही मान हलवत गाडी बंगल्याच्या दिशेने वळवली. नीरा, वन गुड न्यूज फॉर यू. माझ्या नोकरीचे काम झाले. भूमीने बंगल्यात येताच नीराला मिठी मारत सांगितले. तिला खुश पाहून नीराने सुद्धा तिला आनंदात आपल्या मिठीत घेत तिच्या पाठीवर हळूहळू थोपटले आणि तिला विचारले, मग कधीपासून जायचे ठरवले आहेस. 2 दिवसात सांगितले आहे. उद्या बबलू गेला की मग परवापासून बघते. तिने नीराने बनवलेला खोबरापाक तोंडात टाकत तिला सांगितले. तोच तिच्या हातावर फटका मारत नीरा म्हणाली, हे असं सगळ्यात हात टाकून नको खाऊ. खायचं असेल तर एका प्लेटमध्ये घेऊन व्यवस्थित टेबलवर बसून खा. तुला कोणी असं पाहिलं तर काय म्हणतील. काय म्हणतील म्हणजे तुझ्याच घरी खाते आहे मी, कोणा परक्याच्या घरी थोडीच. आणि तसंही बबलूपेक्षा हा खोबरापाक मलाच जास्त आवडतो. भूमी अजून एक वडी तोंडात टाकत म्हणाली. त्यावर नीराने नकारार्थी मान हलवली आणि बाकी वड्यांवर झाकण ठेवून व्यवस्थित बाजूला ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी मासाहेब सकाळी जाणार असल्याने जेवणाच्या टेबलवर आज सर्वांनीच हजेरी लावली होती. सर्व असल्याने नीरा आज अग्नीपासून लांबच्या खुर्चीवर बसली. तिला लांब बसलेले पाहून त्याच्या कपाळावर मात्र हलकी आठी पडली. कायरासुद्धा नीराकडे बसण्याचा आग्रह करू लागले. ते पाहून अग्नी रोजीवर ओरडत म्हणाला, जो रोज ज्या खुर्चीवर बसतो त्याच खुर्चीवर बसेल. मला शिस्त मोडलेली आवडत नाही. त्याचे बोलणे ऐकून नीरा पटकन तिच्या खुर्चीवरून उठली आणि त्याच्या शेजारचे एक खुर्ची रिकामी सोडून बाजूच्या खुर्चीवर बसली. मधल्या खुर्चीवर रोजीने कायराला बसवलं. 2 नोकर अदबीने सर्वांना वाढत होते. पण नीरा मात्र चेहऱ्यावर उदासी घेऊन कायराला एक एक घास भरवत होती. तिच्या चेहऱ्यावरची उदासी अग्नीला खटकत होती. तर मासाहेबांना त्या उदासीचे कारण लक्षात येऊन त्यांनी बबलूला नीराच्या शेजारी बसण्यास सांगितले. बबलूला आपल्या शेजारी बघत नीराने खुश होऊन मासाहेबांना डोळ्यांनीच धन्यवाद दिले. खरं तर तिची इच्छा आज तिच्या हातानेच बबलूला खाऊ घालण्याची होती. पण अग्नीमुळे तिला तसे करता येत नव्हते म्हणून वाईट वाटत होते. ती आता खुशीत कायराला खाऊ घालू लागली. कायरासारखेच तिने बबलूचेही ताट आपल्या हाताने वाढून घेतले आणि त्यालाही आपल्या हाताने भरवू लागली. या सर्वात तिचे तिच्या जेवणाकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले. अग्नीचे तिच्यावर पूर्ण लक्ष होते. पण आपल्याला काय करायचे असे म्हणून त्याने तो विषय तिथेच सोडला. आजचे जेवण खूप छान झाले होते. अग्नीने सोडून सर्वांनी जेवणाची खूप तारीफ केली. तसं अग्नीला सुद्धा जेवण आवडले होते. पण तिची तारीफ कोण करणार.
आज नीराने पूर्ण महाराष्ट्रीयन पद्धतीने जेवण बनवले होते. काहीतरी वेगळं खायला मिळाल्यामुळे कायरासुद्धा आज खूप खुशीत होती. जेवण झाल्यानंतर नीरा, बबलू आणि भूमीला घेऊन कायराच्या रूममध्ये बसली. बबलू, तिथे जातो आहे, पण सगळ्यांशी व्यवस्थित बोलायचं, मोठ्यांचा मान ठेवायचा, खास करून मासाहेबांचा. कोणाचाही अपमान होईल असे वागायचे नाही. नीरा बबलूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्याला समजावत म्हणाली. नीराताई, पण तू मला त्यांच्यासोबत तिथे का पाठवते आहेस? तू मला परत तिथे कोणत्या दवाखान्यात तर ठेवणार नाहीस ना? आता मला तुम्हा दोघींपासून दूर नाही राहायचे, मला तुमच्या जवळच राहायचे. बबलू घाबरतच नीराजवळ हट्ट करत म्हणाला. जेव्हापासून मेवाड जाण्याचा विषय निघाला होता, बबलूच्या मनात हीच भीती होती की त्याला कुठल्या तरी मेंटल असायलममध्ये भरती करण्यात येणार आहे आणि तिथे त्याला त्या सर्व वेड्यांजवळ परत एकटं राहावं लागणार. नाही बबलू, यावेळेस असं काही होणार नाही. मला सुद्धा तुझ्यापासून दूर नाही राहायचे. तिथे फक्त मासाहेबांचे एक राजवैद्य आहेत. ते तुला तपासून औषधी देतील आणि 4-5 दिवसात मासाहेब तुला इकडे परत पाठवतील. मग मी भूमिताईला पण सोबत घेऊन जातो. नीराने त्याला समजवल्यानंतर सुद्धा त्याच्या मनातली भीती काही कमी होत नव्हती. आता त्याची गरज पडणार नाही. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणले, असे म्हणत भूमीने तिच्या जमा केलेल्या पैशातून त्याच्यासाठी आणलेला मोबाईल तिच्या बॅगेतून काढत त्याच्या हातात दिला. तो मोबाईल पाहून बबलू फारच खुश झाला. आता या मोबाईलवरून तू आम्हाला केव्हा पण फोन लावू शकतोस आणि व्हिडिओ कॉलसुद्धा करून आपण बोलू शकतो. भूमीने त्या मोबाईलवरून तिच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल लावून दाखवत बबलूला सांगितले. खरंच भूमिताई, हे माझ्यासाठी? बबलू अजूनही त्याच्या हातात मोबाईल धरून अविश्वासाने भूमीला विचारत होता. हो खरंच. आता तर जाशील ना त्यांच्यासोबत? भूमीने हसत विचारलं. हो, बबलू खुश होत म्हणाला. तसे भूमीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला गोंजारले. हो, पण मी सांगितलेलं सर्व लक्षात ठेव. तिथे ते वैद्य विचारतील, ते सर्व खरं खरं आणि व्यवस्थित सांगायचं. त्यांनी दिलेलं औषध सुद्धा चुपचाप घ्यायचं, नाटकं करायची नाही. नीराने असे सांगताच त्याने मान हलवून होकार दिला आणि तो मोबाईल शिकण्यासाठी भूमीला एका बाजूला घेऊन पळाला. अग्नी खरंच नीरावर विश्वास ठेवतो आहे का फक्त निरीक्षण करतो आहे? मेवाडमध्ये बबलू सुरक्षित राहील का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, नीराच्या शांततेआड अजून काय दडलं आहे? याची उत्तरं पुढच्या भागात. जर तुम्हाला अग्नीरची ही कथा आवडत असेल, नीराचं संयम आणि कायराचं निरागस प्रेम आणि या घरात दडलेला तणाव तुम्हाला जाणवत असेल, तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशीच कथा पुढे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा भाग आणखी जास्त तीव्र आहे. धन्यवाद.